न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। 3 पैकी एक पेन्शन योजना स्वीकारण्याची सरकारी कर्मचाऱ्यांना मुभा। राज्याच्या मार्च 2024च्या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना 2024 महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षकांना दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात येईल असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात संघटना प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेनंतर घेतलाय। केंद्राच्या एकीकृत पेन्शन योजनेपेक्षा राज्याची योजना सरस असल्याचं यावेळी संघटना प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले। सुधारित पेन्शन योजनेमुळे 4.5% योगदान रकमेची राज्य सरकारची बचतही होईल, हे सुद्धा यावेळी निदर्शनास आणण्यात आले। चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजना, सुधारित पेन्शन योजना आणि एकत्रित पेन्शन योजना या 3 योजनांमधील कोणतीही एक योजना स्वीकारण्याची मुभा कर्मचारी शिक्षकास असेल असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलाय। या संदर्भातील शासन अधिसूचना येत्या आठवड्याभरात जारी केली जाईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय। दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरात तसेच अधिसूचनेद्वारे ज्या कर्मचारी शिक्षकांची निवड प्रक्रिया सुरू झाली होती अशा सर्व कर्मचारी शिक्षकांना सन 1982च्या नियमाअंतर्गत समाविष्ट करण्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अनुकंपा तत्वावरील तत्कालीन प्रतीक्षा यादीतील कर्मचारी यांच्या संदर्भातील न काढलेले आदेश तत्पर प्रस्तुत करण्यात यावेत अशी कर्मचारी संघटनेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे। प्रस्तावित संप आंदोलन रद्द। मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचं आयोजन करून शिक्षण, आरोग्य आणि लिपिक यांच्या संदर्भातील प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करावे अशी ही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात होकार दिलाय, त्यामुळे आगामी 4 सप्टेंबर 2024 नंतर होणारे प्रस्तावित संप आंदोलन रद्द करण्याची घोषणा राज्य कर्मचारी संघटनेने यावेळी केली अशी माहिती समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिली। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।